श्री अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर। सर्वांचे कल्याण हो ही स्वामीचरणी मनापासून प्रार्थना। स्वामी म्हणतात, बाळा, या शुभ श्रावणामध्ये या शेवटच्या बुधवारी तुझ्यासमोर हा दिव्य आणि पवित्र चमत्कारिक संदेश आला आहे। तर बाळा, स्वतःला खूप खूप भाग्यशाली बाळ समज, कारण हा संदेश ऐकल्यानंतर, हा अद्भुत आणि दिव्य संदेश ऐकल्यानंतर तुझ्या मनातील खूप मोठी इच्छा पूर्ण होणार आहे। हो बाळा, तुला त्रास देणाऱ्या त्या शत्रूंना तुझ्या आयुष्यातून खूप दूर करण्यात येणार आहे। तेव्हा बाळा, निशंक मनाने, शांत मनाने शेवटपर्यंत हा संदेश ऐकून तर पहा। बाळा, तुझ्या मनामध्ये खूप काही प्रश्नांचा गोंधळ चालू आहे। खूप काही आजपर्यंत तू जे काही दुःख सहन केले आहेस, या शत्रूंचा त्रास तुला खूप काही त्रास देत आहे। बाळा, या सर्वांमधून तुला बाहेर काढण्यासाठीच हा दिव्य आणि पवित्र संदेश तुझ्यासमोर आला आहे। तेव्हा बाळा, दुर्लक्ष करू नको। स्वामी म्हणतात, बाळा, खूप दिवसांपासून ज्या आनंदाच्या बातमीची तू वाट पाहत आहेस, तीच आनंदाची बातमी आज तुझ्या घरामध्ये येणार आहे। हो बाळा, ही आनंदाची बातमी घेण्यासाठी तयार हो। म्हणून बाळा, ही आनंदाची बातमी ऐकून तुझे मन खूप आनंदित होणार आहे। तुझ्या कुटुंबात खूप मोठे आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे। हो बाळा, कारण आता शत्रुपीडा संपुष्टात आली आहे। तुझ्या पाठीमागील जे तुझे विरोधक होते, जे तुझे शत्रू होते, ज्यांनी तुझा विश्वासघात केला, त्या सर्वांना आता तुझ्या आयुष्यातून दूर केले आहे। हो बाळा, आता अद्भुत चमत्काराची वेळ आली आहे। स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या भाग्याचे द्वार आता उघडण्याची वेळ आली आहे। हो बाळा, कारण ही स्वामी माऊली तुझ्या आयुष्यामध्ये सर्व काही मंगलमय करण्यासाठीच या संदेशामार्फत तुझ्यासमोर आली आहे। तेव्हा बाळा, हा संदेश शांत मनाने स्वीकार करून शेवटपर्यंत स्वामी आज्ञा समजून ऐकत राहा, कारण हा संदेश ऐकल्यानंतर तुझे जीवन पूर्णपणे बदलणार आहे। तुझ्या जीवनामध्ये तो अद्भुत चमत्कार तुला पाहावयास मिळणार आहे, कारण आमचे शुभ आशीर्वाद तुझ्या आयुष्यामध्ये आता खूप काही चमत्कारी घडवणार आहेत। तेव्हा बाळा, हे सर्व पाहण्यासाठी तू सज्ज आहेस? स्वामी भक्तांनो, तुम्हीही तयार असाल? कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली, मी हे सर्व पाहण्यास आनंदाने तयार आहे अशी कमेंट करा आणि आपल्या स्वामी माऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका। स्वामी म्हणतात, बाळा, तुझा सर्वात मोठा विजय आता निश्चित करण्यात आला आहे। हो बाळा, आता सर्वत्र सर्व कार्यामध्ये तू विजयी होणार आहेस। आता माघार घ्यायची नाही, आता खचायचे नाही। सर्व काही तुझ्या आयुष्यामध्ये तुला आता इच्छित प्राप्त होणार आहे, कारण बाळा, तुझ्यासाठीच आमचे हे शुभ आशीर्वाद कार्य करत आहेत। स्वामी म्हणतात, खूप भाग्यशाली बाळ आहेस, म्हणूनच तुझ्यासमोर हा दिव्य आणि पवित्र संदेश आला आहे। काहीतरी स्वामी माऊलींचे तुझ्यासाठी नियोजन आहे। म्हणूनच बाळा, या लाखो लोकांमध्ये फक्त तुझीच निवड या संदेशासाठी करण्यात आली आहे। तेव्हा बाळा, आम्हाला माहीत आहे, आमचा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे की तू हा संदेश दुर्लक्ष करणार नाहीस। शांत मनाने शेवटपर्यंत ऐकत राहणार आहेस, कारण तुला माहीत आहे, या संदेशामार्फत तुझ्यासाठीच काही शुभ संकेत आम्ही पाठवले आहेत। हो बाळा, या शुभ संकेताद्वारे तुझ्या आयुष्यातील सर्व मार्ग, सर्व दरवाजे खुले होणार आहेत। सर्व मार्ग तुझ्या आयुष्यामध्ये जे तुझ्या शत्रूंनी बंद केले होते, आता ते द्वार उघडणार आहे, ज्या द्वारातून तुला खूप काही इच्छित प्राप्त होणार आहे। तुझ्या मनातील खूप मोठी इच्छा पूर्ण करणारा हा दिव्य संदेश आज तुझ्या समोर आहे। तेव्हा बाळा, शांत राहा। आता घाबरण्याची गरज नाही। आता कोणासमोरही तुला अश्रू ढाळण्याची गरज नाही,
कारण बाळा, तुझे हेच अश्रू आम्ही आनंदात परिवर्तन करण्यासाठीच या संदेशामार्फत तुझ्यासमोर आलो आहोत. कारण बाळा, तू जेव्हा जेव्हा आम्हाला आर्त मनाने साथ घालतो तेव्हा तेव्हा या स्वामी शक्तीचे, स्वामी माऊलींचे शक्ती कवच तुझ्या सभोवताली निर्माण होते. कारण तू आमची निरपेक्ष भक्ती करत आहेस. आमच्या भक्तीमध्ये आणि आमच्या नामस्मरणामध्ये कधीही खंड पडू दिला जात नाही. मग बाळा, आम्ही तुला एकटे कसे सोडू? मग ते कुठलेही तुझे मोठे संकट असो, कुठलेही मोठे तुझे दुःख असो, आम्ही तुला कधीही एकटे सोडणार नाही. आमची साथ तुला निरंतर आहे. कधीही तू मागे वळून पहा, ही स्वामी आई तुझ्या पाठीशी आईप्रमाणे तुला जवळ घेऊनच उभी असेल. कारण बाळा, तू आता आजपर्यंत जो काही नकारात्मक विचार करून स्वतःचे नुकसान करून घेतले आहेस, या शत्रूंना घाबरून स्वतःच्या प्रगतीपासून दूर गेला आहेस. पण बाळा, या सर्वांमधून तुला उच्च प्राप्तीसाठी, तुला उच्च पदावर नेण्यासाठीच ही स्वामी माऊलीने हे संदेशाचे नियोजन केले आहे. हो बाळा, तेव्हाही समोर उत्तम आलेली संधी दवडू नको. या संधीचे सोने करायला घे आणि जे आयुष्यात तुला आता प्राप्त करायचे आहे ते सर्वतोपरी प्राप्त करण्यासाठी तत्पर राहा. प्रयत्न कर. कष्टाशिवाय तुला पर्याय नाही. कारण बाळा, कुठलीही गोष्ट जर तुम्हाला प्राप्त करायची असेल तर सर्वप्रथम तुम्हाला त्यासाठी कष्ट करण्याची तयारी हवी. तुमच्या मनाची खंबीर तयारी हवी की हे सर्व काही मी कष्ट करून माझ्या मनासारखे यामध्ये यश प्राप्त करणारच. हाच खंबीर आत्मविश्वास ठेवून प्रत्येक पाऊल पुढे टाकत राहा. कारण बाळा, स्वामी माऊली तुला कधीही हरू देणार नाही, पडू देणार नाही, माघार घेऊ देणार नाही. कारण तुझा प्रत्येक कार्यात आम्ही विजय निश्चित केला आहे. तेव्हा चिंता नको, निशंक मनाने पुढे पुढे चालत राहा. स्वामी माऊली तुझ्या निरंतर सोबत आहे. या स्वामी माऊलींचे दिव्य आणि पवित्र आशीर्वाद तुझ्या सोबत आहेत. तेव्हा बाळा, पुढे चालत राहा. स्वामी म्हणतात, आम्हाला माहीत आहे तुझ्या आयुष्यामध्ये, तुझ्या वाटेमध्ये हे शत्रू खूप काही काटे पेरणार आहेत, खूप काही कार्यांमधून तुला मागे खेचण्याचा प्रयत्न करणार आहेत. पण बाळा, त्यांच्यासमोर तुला हरायचे नाही, माघार घ्यायचे नाही, तर तुला त्यांच्यासमोर यशस्वी होऊन दाखवायचे आहे. त्यांना दाखवायचे आहे की स्वामी माऊली माझ्या पाठीशी खंबीर उभी आहे. तुम्ही किती काहीही प्रयत्न करा, तुम्ही मला हरवू शकत नाही, रडवू शकत नाही, कुठल्याही कार्यांमधून माघार घेऊ शकत नाही. स्वामी म्हणतात, बाळा आता निडर हो, जिद्दीने तयार राहा. जर मैदानात उतरला आहेस तर यशस्वी झाल्याशिवाय, यश मिळाल्याशिवाय, विजय प्राप्त झाल्याशिवाय माघार घ्यायची नाही. स्वामी म्हणतात, बाळा आता तुझ्या प्रगतीचे सर्व द्वार उघडले जाणार आहेत. असे द्वार उघडले जाणार आहेत की तुझ्या मनातील खूप मोठी इच्छा तू प्राप्त करू शकणार आहेस. कारण अशक्य ते शक्य सर्व काही माझा स्वामीप्रिय बाळ करणार आहे. आता त्याच्यासाठी कुठलीही गोष्ट अशक्य राहणार नाही. तो ज्या काही कार्यामध्ये पुढाकार घेईल, जे काही कार्य हाती घेईल, त्यामध्ये त्याला विजय प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. हो बाळा, तू सत्य ऐकत आहेस. बाळा, या संदेशाचा शेवटपर्यंत मनपूर्वक स्वीकार कर आणि दुर्लक्ष न करता स्वामी माऊलीने तुझ्यासाठी काहीतरी शुभ संकेत या संदेशामार्फत दिले आहेत. तेव्हा बाळा, स्वामी आज्ञा समज की तुझ्यासाठी काहीतरी तुझ्या जीवनाची गुरुकिल्ली तुझ्यासाठी या संदेशामध्ये प्राप्त होणार आहे. बाळा, स्वामी माऊली तुझ्या मनातील सर्व इच्छा जाणत आहे आणि ह्याच इच्छा पूर्ण करण्यासाठीच शुभ आशीर्वाद तुझ्यासाठी येत आहेत. हो बाळा, आता खचणारे ज्या काही तुझ्या मनातील चिंता आहेत, जो काही तू प्रत्येक परिस्थितीमध्ये खचून माघार घेऊन रडत बसला आहेस, याच तुझ्या रडक्या आयुष्यामध्ये हास्याची झलक आणण्यासाठी, तुझ्या चेहऱ्यावरती हास्य उमटण्यासाठीच हे नियोजन आहे. म्हणूनच बाळा, हा पवित्र संदेश तू शांत मनाने शेवटपर्यंत ऐकणार आहेस.
कारण स्वामी माऊली म्हणतात, जो माझा स्वामीप्रिय बाळ शांत मनाने आम्ही जे काही सांगत आहे त्यावरती आचरण करतो, ज्याचे मन शुद्ध आहे, ज्याची भावना शुद्ध आहे, ज्याचा आमच्यावरती दृढ विश्वास आहे, प्रचंड विश्वास आहे की कितीही काहीही संकटे आली, दुःख आले तरी स्वामी माऊली आपल्या पाठीशी उभी आहे. या सर्वांमधून आपल्याला अलगद बाहेर खेचून आणणारी फक्त माझी ही स्वामी आई आहे. हा विश्वास ज्या स्वामीप्रिय बाळाला आमच्यावरती असेल त्याला आमची साथ निरंतर असते. आमचे शुभ आशीर्वाद त्याच्या पाठीशी निरंतर असतात आणि आम्ही कोणत्याही परिस्थितीत त्याची साथ सोडत नाही. आमची कृपादृष्टी त्याच्यावरती आणि त्याच्या कुटुंबावरती निरंतर असते. म्हणून बाळा, आमच्या भक्तीमध्ये कधीही खंड पडू देऊ नको. आमच्यावरचा विश्वास कधीही ढळू देऊ नको. स्वामी म्हणतात, आता वेळ आली आहे. ते सुखाचे दिवस, ज्या सुखांच्या दिवसाची तू आजपर्यंत तळमळतेने वाट पाहत आहेस, जे तुझ्यापासून हिरावून घेण्यात आले आहे, ज्या शत्रूंना तुला अश्रू देण्यात आनंद वाटला आहे, त्यांना सुखाची जाणीव झाली आहे. बाळा, याच त्यांच्या सुखाच्या जाणीवेला आता त्यांचा पश्चाताप पुढे येणार आहे. कारण बाळा, जो दुसऱ्याला दुःख, अश्रू, यातना, वेदना देऊन आनंदी राहण्याचा प्रयत्न करतो, त्याच्या त्या क्षणी त्याच्या सर्व कर्माचा फेरा त्याच्यावरती फिरत असतो, याची त्याला जाणीव नाही. पण आता सगळ्या गोष्टींची जाणीव, सगळ्या गोष्टींचा पश्चाताप, सर्व वाईट कर्माचा फेरा त्याच्या समोर येणार आहे. तू बाळा, या नकारात्मक लोकांचा विचार करून स्वतःला त्रास करून घेणे बंद कर. कारण या क्षणापासून तुझे जीवन पूर्णपणे बदलत आहे. तुझ्या जीवनामध्ये या स्वामी माऊलीने अद्भुत चमत्कार घडवणार आहेत, हा विश्वास ठेवून प्रत्येक पाऊल पुढे टाकत राहा. कारण या शत्रूंमुळे आजपर्यंत तुझे पूर्ण जीवन खराब झाले आहे. तुझ्या जीवनामध्ये तू नको ते विचार करून स्वतःला त्रास करून घेतला आहेस. पण आता वेळ आली आहे. तुझ्या जीवनाची गुरुकिल्ली तुझ्याच हातात आहे. तेव्हा बाळा, या क्षणापासून जे काही मनातील वाईट विचार, नकारात्मक विचार सर्व बाजूला सार आणि या क्षणापासून माझे स्वतःचे जीवन मी पूर्णतः बदलणार आहे, असा मनाशी खंबीर निर्णय घे. आणि उद्याची पहाट तुझ्यासाठी खूप काही घेऊन येणारी असेल. जर उद्याच्या पहाटेपासून, जर उद्याची सुंदर सकाळ या स्वामी माऊलींच्या नामाने तू सुरुवात करणार असशील, तर बाळा, तुझा येणारा पूर्ण दिवस आनंदाचा असेल, सुखाचा असेल, वैभवाचा असेल. तुझ्या मनामधील ते सर्व काही नकारात्मक विचार निघून गेले असतील आणि तुझ्यासाठी फक्त एक सुंदर वर्तमान काळ तुझ्या समोर उभा असेल. आणि याच वर्तमान काळामध्ये बाळा, भूतकाळातील सर्व कटू आठवणी विसरून या वर्तमान काळामध्ये तुझ्या स्वप्नांना तुला आकार द्यायचा आहे. तुझी खूप मोठी इच्छा तुला पूर्ण करण्यास पुढे जायचे आहे. तुझ्या कुटुंबातील जे काही तुझे नियोजन आहे, ध्येय आहे, तुझ्या कुटुंबातील तुझ्या मुलांचे काही स्वप्न आहे, ते बाळा तुला पूर्ण करायचे आहे. कारण आजपर्यंत स्वतःला खूप कमी समजून माघार घेत आलास, पण आता नाही. यापुढे जिद्दीने मी स्वामीप्रिय बाळ आहे, या जिद्दीने आणि याच विश्वासाने पुढे चालत राहा. तुझ्या प्रत्येक पावलागणिक आम्ही तुझ्या सोबत आहोतच. बाळा, हा खंबीर विश्वास कोणत्याही परिस्थितीत ढळू देता कामा नये. स्वामी म्हणतात, आता वेळ आली आहे तुझ्या शत्रूंना दाखवून देण्याची की तू कशामध्येही कमी नाही. तुझ्या सुखामध्ये, तुझ्या आनंदामध्ये कुठलीही कमी झाली नाही. कारण ज्याच्या पाठीशी ही ब्रह्मांडाची शक्ती आहे, स्वामी माऊलींचे शुभ आशीर्वाद आहेत, स्वामी आई सतत लेकरांची काळजी घेत असते, हेच या शत्रूंना दाखवून द्यायचे आहे. हो बाळा, तेव्हा आता जिद्दीने उभा राहा. ज्या काही मनातील वाईट विचार आहेत या क्षणापासून काढून टाक आणि स्वतःला एक परिपूर्ण व्यक्ती समज. या समाजामध्ये तुला तुझी मान उंचावण्याची आहे. तुला तुझा विजय प्राप्त करून घ्यायचा आहे. या समाजामध्ये तुला मान, प्रतिष्ठा प्राप्त करून घ्यायची आहे. त्यासाठी बाळा प्रयत्न करायला हवे, जिद्दीने सतत कष्ट करायला हवेत. तेव्हाच तुला खूप काही यश तुझ्या मनासारखे मिळणार आहे. तेव्हा बाळा विचार कसला करतो, या क्षणापासून पावले पुढे टाकत राहा. स्वामी म्हणतात, बाळा
जे शत्रू तुझ्या मार्गामध्ये अडसर बनत होते, आता ते शत्रू तुझी प्रगती पाहून तुझा हेवा करतील, तुझ्यासोबत येण्याचा प्रयत्न करतील, तुझ्यासमोर येऊन तुझी माफी मागण्याचा प्रयत्न करतील. हो बाळा, कारण आजपर्यंत प्रत्येक कार्यामधून तुला खूप काही मागे खेचण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. तुझ्या प्रत्येक यशस्वी तुझ्या कार्यावरती त्यांची नजर होती आणि तू पुढे जाऊ नये, तू जिंकू नये, हीच त्यांच्या मनातील आता इच्छा पूर्ण होणार नाही. कारण बाळा, स्वामी माऊलींचे शुभ आशीर्वाद तुझ्या पाठीशी खंबीर असताना आता तुझे कोणीही काहीही वाईट करू शकत नाही. कारण ज्या लोकांच्या मनामध्ये दुसऱ्यांविषयी नेहमी वाईट विचार असतात, दुसऱ्यांविषयी काहीतरी मनामध्ये वाईट करण्याचे कट कारस्थान असते बाळा, तेच आम्ही कधीही सफल होऊ देत नाही. कारण तुझ्या आधी आम्ही या शत्रूंना जवळून जाणत असतो. आमचे पूर्णतः लक्ष बाळा तुमच्या शत्रूवरती असते. तेव्हा तुम्ही निश्चिंत राहा. तुम्ही तुमच्या कार्यामध्ये प्रगतीपथावर जाण्याचा जो काही प्रयत्न करत आहात तो निरंतर करत राहा. कारण यश अगदीच थोड्या अंतरावर उभे आहे. विजय तुमचा निश्चित करण्यात आला आहे. बाळा, जर हा चमत्कारिक आणि शुभ संदेश जर तू ऐकत आहेस तर आता असे समज की तुझ्या आयुष्यामध्ये ती वेळ आली आहे अद्भुत चमत्कार घडण्याची. म्हणूनच तुझ्यासमोर स्वामी माऊलींनी हा चमत्कारिक शुभ संदेश आणण्याचे नियोजन केले आहे. तेव्हा बाळा, ही सुंदर संधी दवडू नको. या संधीचे सोने करायला विसरू नको. कारण आता तुझ्या दिशेने ते सर्व काही शुभ आशीर्वाद तुझ्या मार्गात आहेत. सर्व काही इच्छित प्राप्त करणारा हा संदेश तुझ्या समोर आला आहे. बाळा, तुझ्या दिशेने खूप मोठी आनंदाची बातमी येत आहे. तेव्हा हा संदेश दुर्लक्ष करू नको. स्वामी म्हणतात, खूप काही भाग्याचा दिवस या श्रावणातील या बुधवारी तुझ्यासाठी आला आहे. तेव्हा या स्वामी माऊलींची आज्ञा समजून हा संदेश दुर्लक्ष करू नको. कारण तुझ्या शत्रूंच्या वाईट कर्माची प्रचिती आता त्यांना मिळणार आहे. स्वामी म्हणतात, जो काही तुझ्यासमोर आता काळ उभा आहे तो तुझे खूप काही चांगले करण्यासाठीच तुझ्यासमोर आला आहे. कारण आजपर्यंत ज्या काही वेदनेने तू त्रासून गेला, ज्या काही आर्थिक चिंतेने तुझे जीवन पूर्णतः खराब करून घेतले आहेस बाळा, या सर्व आर्थिक चिंता, या सर्व वेदना, सर्व दुःख हरण करणारा हा दिव्य संदेश तुझ्या हाती लागला आहे. तेव्हा बाळा, खूप खूप भाग्यशाली स्वतःला बाळ समज आणि शांत मनाने या संदेशाचे पालन कर. स्वामी म्हणतात, बाळा, तू नेहमीच सत्याची सोबत करणार आहेस. खोट्या लोकांच्या नादी लागणार नाहीस. कारण बाळा, तू अशा लोकांना आता जवळून पूर्णतः ओळखले आहेस. माझा विश्वास आहे की या तू लोकांना तुझ्या आयुष्यामध्ये आता थारा देणार नाहीस. कारण खूप काही तुझा विश्वासघात करण्यात आला आहे. खूप वेळा तुझा अपमान झाला आहे. तुला प्रत्येक बाबतीत कमीपणा दाखवला आहे. तेव्हा बाळा, अशा लोकांपासून एकटे तर एकटे राहायला शिक. पण या लोकांचा त्रास घेऊन स्वतःला त्रास करून घेणे आता बंद कर. आता योग्य वेळ आली आहे अशा लोकांपासून स्वतःला दूर करून स्वतःची प्रगती करण्याची. आता योग्य वेळ आली आहे धीराने, आत्मविश्वासाने, संयमाने पुढे जाण्याची. आणि आता वेळ आली आहे ते सुख, वैभव, आनंद प्राप्त करण्याची. तेव्हा बाळा, हे सर्व काही तुला ठरवायचे आहे. कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. बाळा, जसे तुझ्या विचार असतील तसा तू घडणार आहेस. मग जर विचार नकारात्मक असतील तर तू तसाच नकारात्मक घडशील. जर सकारात्मक विचार असतील तर तुझ्या आयुष्यामध्ये खूप काही सकारात्मक गोष्टी घडून तू उत्तम व्यक्तिमत्व प्राप्त करशील. आता सर्व काही तुझा निर्णय आहे. सर्व काही तुझ्या हातामध्ये आहे. कारण हे जीवन तुझे आहे. तेव्हा बाळा, हे तुला दिलेले जीवन सुंदर बनवायचे की कसे, हे सर्व काही तुझा निर्णय असेल. कारण आम्ही तर तुझ्या निरंतर पाठीशी आहोत. फक्त तुझे विचारच तुझे जीवन घडवतील. तुझे कर्म तुला पुढे काही चांगली फळे देतील. कारण चांगले कर्म करत राहा असे आम्ही वारंवार सांगत असतो. कारण बाळा, ज्या ज्या वेळी तुम्ही चांगले कर्म केले आहे तुम्हाला अनुभव आलाच असेल की त्या
चांगल्या कर्माची फळे तुम्हाला खूप चांगली मिळाली आहेत. मग ते तुमचा एखादा खूप मोठा मनातला आनंद असेल, खूप मोठी मनातील इच्छा पूर्ण झाली असेल, ही सर्व काही चांगल्या कर्मामुळेच होते. कारण जेव्हा जेव्हा तुम्ही तुमचे कर्म खराब करून घेता तेव्हा तेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये कुठल्याही गोष्टी चांगल्या घडत नाहीत. कुठल्याही गोष्टी तुमच्या मनासारखे तुम्हाला यश प्राप्त मिळत नाही. कोणत्याही कार्यामध्ये तुम्ही उंची प्राप्त करू शकत नाही. कारण हेच तुमचे खराब कर्म पुढे येत असते. म्हणूनच आम्ही वारंवार सांगत असतो की बाळा, कोणतेही कितीही बिकट परिस्थिती असो, कितीही तुझ्या आयुष्यामध्ये संघर्ष असो, कितीही तुझ्या मनामध्ये दुःख असो, पण तुझे कर्म निरंतर चांगले ठेव. कारण तेव्हाच पुढे जाऊन तुम्हाला याच चांगल्या कर्माची फळे चांगली मिळणार आहेत. हे सर्व काही चांगल्यामध्ये रूपांतर होणार आहे. तेव्हा बाळा, सदैव मनामध्ये आनंद निर्माण करा. कोणतीही परिस्थिती असो त्यामध्ये सुख आणि आनंद शोधण्याचा प्रयत्न करा आणि मग पहा, तुमचे संपूर्ण जीवन पूर्ण आनंदमय होऊन जाईल. प्रत्येक कार्यामध्ये तुम्हाला सर्व काही शुभ दिसून येईल. कारण जेव्हा तुमच्या मनामध्ये शुभ विचार, सकारात्मक विचार असतात तेव्हा प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला सर्व काही चांगले दिसून येते. म्हणूनच सर्व नकारात्मक विचार या क्षणापासून झुगारून दे, बाजूला सार आणि खूप काही चांगले घेण्यास पुढे चालत राहा. निरंतर ही स्वामी आई तुझ्यासोबत आहे ना. मग बाळा, चिंता नको. आता निश्चिंत मनाने, निशंक मनाने आणि संयमी आणि धीराने सर्व काही पुढे घेण्यास तयार हो. कारण तुझ्यासाठी आम्ही हा संदेश आणला आहे. या संदेशामध्ये खूप काही शुभ संकेत तुझे जीवन परिवर्तन होणार आहे. तुझ्या जीवनामध्ये अद्भुत चमत्कार घडवण्यासाठीच या शुभ संदेशाचे नियोजन आहे. तेव्हा बाळा, हा पवित्र संदेश असा कोणाच्याही हातामध्ये लागत नाही, कोणाच्याही दृष्टीस पडत नाही. जो स्वामीप्रिय बाळ खूप भाग्यशाली बाळ आहे. जो आमचा निरपेक्ष भक्ती करत आहे, त्याच्या निरंतर मुखामध्ये आमचे नामस्मरण आहे. त्याच्यासाठीच हे नियोजन घडले जाते. म्हणून बाळा, तुला एक चांगले व्यक्तिमत्व प्राप्त करायचे आहे ना. तुला समाजामध्ये एक चांगली व्यक्ती म्हणून मिरवायचे आहे. बाळा, आता या स्वामी माऊलींचे आशीर्वाद घेण्यास तत्पर हो. स्वामी भक्तांनो, तुम्हाला हे आशीर्वाद स्वामी माऊलींचे हवे आहेत ना. कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली, मला तुमचे शुभ आशीर्वाद हवे आहेत कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी माऊली तुमचे कल्याण करतील, सर्व इच्छा पूर्ण करतील. विश्वास ठेवा, शांत रहा, शांततेने सर्व काही कार्य करण्यास सज्ज व्हा. आमचे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहेत. स्वामी भक्तांनो, स्वामी माऊलींचा हा दिव्य मंत्र शांत मनाने शेवटपर्यंत ऐका. तुमच्या आयुष्यामध्ये अद्भुत चमत्कार घडेल. तुमच्या मनातील खूप मोठी इच्छा पूर्ण होईल. तुमची सर्व स्वप्ने साकार होतील आणि हा मंत्र ऐकल्यानंतर तुमचे जीवन आनंदाने भरून जाईल. सर्व जीवन तुमचे परिपूर्ण होईल. तुमच्या आयुष्यामध्ये जी काही संकटे, दुःख, यातना, सर्व काही तुमच्या आर्थिक चिंता आहेत त्या सर्व काही मिटणार आहेत. म्हणूनच हा दिव्य आणि पवित्र मंत्र शांत मनाने स्वामी माऊलींची कृपा समजून शेवटपर्यंत ऐका. ओम स्वामी समर्थ परब्रह्माय नमः. 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 ओम स्वामी समर्थ परब्रह्माय नमः.
ओम स्वामी समर्थ परब्रह्माय नमः. ओम स्वामी समर्थ परब्रह्माय नमः. ओम स्वामी समर्थ परब्रह्माय नमः. ओम स्वामी समर्थ परब्रह्माय नमः. ओम स्वामी समर्थ परब्रह्माय नमः. ओम स्वामी समर्थ परब्रह्माय नमः. ओम स्वामी समर्थ परब्रह्माय नमः. ओम स्वामी समर्थ परब्रह्माय नमः. ओम स्वामी समर्थ परब्रह्माय नमः. ओम स्वामी समर्थ परब्रह्माय नमः. ओम स्वामी समर्थ परब्रह्माय नमः. ओम स्वामी समर्थ परब्रह्माय नमः. ओम स्वामी समर्थ परब्रह्माय नमः. ओम स्वामी समर्थ परब्रह्माय नमः. ओम स्वामी समर्थ परब्रह्माय नमः. ओम स्वामी समर्थ परब्रह्माय नमः. ओम स्वामी समर्थ परब्रह्माय नमः. ओम स्वामी समर्थ परब्रह्माय नमः. ओम स्वामी समर्थ परब्रह्माय नमः. ओम स्वामी समर्थ परब्रह्माय नमः. ओम स्वामी समर्थ परब्रह्माय नमः. ओम स्वामी समर्थ. ओम स्वामी समर्थ परब्रह्माय नमः. 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 ओम स्वामी समर्थ
परब्रह्माय नमः. ओम स्वामी समर्थ. 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 ओम स्वामी समर्थ. परब्रह्माय नमः. 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 ओम स्वामी